जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. बघा आपण की नाही स्वारींच्या यातने घेऊन 4 ओव्या घ्यायच्या आहे. तर पान क्रमांक 44 है ना. तर अध्याय 3. अमरीश व्रत निरूपण नाम. न पुसती तू ते देखिले आजी आम्ही, जासी इह पर असे चाड, त्यासी ही कथा असे गोड. करणे करुणिया दृढ एकचित्ते ऐकिले, तू भक्त केवळ श्री सद्गुरूंचा, म्हणून बुद्धी झाली उंचा, है ना. निश्चय मानी माझी वाचा, लाधेल चारी पुरुषार्थ, धनधान्यादी संपत्ती, पुत्र पौत्र धृती स्मृती, इह सौख्य आयुष्य सती, अंती गती असे जाना श्री सद्गुरु चरित्र. कामधेनु वेद शास्त्र संमत, जान अवतार झाला, त्रयमूर्ती आपण धरुणी, नर वेश कलियुगी, कार्यकारण अवतार, होऊनी येती हरिहर, उतरावया भूमींचा भार. भक्तजन तारावया ऐकुणी सिद्धांचे वचन, प्रश्न करी सिद्ध राणा, त्रयमूर्ती अवतार किंकराना, देह धरुणी मानुषी, विस्तारोणी ते आम्हासी, सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागला चरणासी. करुणावचने करुणिया सिद्ध मने, नामधारका त्रयमूर्तीचे, 3 गुण एक आदी वस्तू, आपण एक प्रपंच मूर्ती 3 जाण. ब्रह्म याचा रजोगुण विष्णू असे सत्वगुण, तमोरुद्र उमारमन मूर्ती एकची अवधारा. ब्रह्मा सृष्टी रचावयासी, पोषक विष्णू विश्वासी, रुद्रमूर्ती प्रळयासी, मूर्ती एकची अवधारा. ब्रह्मा सृष्टी रचावयासी, पोषक विष्णू विश्वासी, रुद्रमूर्ती प्रळयासी. त्रयमूर्तीचे 3 गुण एका वेगळे एक नसती, कार्यकारण अवतार होती भूमींचा भार. फेडीला तर बघा अशा प्रकारे पान क्रमांक 45 चाललेला आहे. फेडी ती प्रख्यान असे पुराणी, सांगे ना साक्षी आता तूच, अंबऋषी म्हणजे द्विज. द्वादशी व्रतेचिया काज, विष्णुसी अवतार करविले, अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून, मन करोनी सावधान, एक चित्ते परी असा द्विज करी, द्वादशी विव्रत पूजा करी अभ्यंगत, निश्चये करुणी दृढ व्रत, हरिचिंतन सर्व काळी, ऐसे त्यांचे व्रतासी भंग. करावया आला ऋषी अतिथी होणी द्वादशीसी, पातला मुनी दुर्वास तधिनी साधन, घडी एक आता अतिथी, कारणिक अंबऋषीस पडला धाम. केवी घडे म्हणून ऋषी आले देखोनी, अंबऋषी अभिवंदोनी, अर्धपाद्य देखो देवोनी, पूजा केली उपचारे, है ना. तर विने तसे ऋषेश्वरासी साधन असे घटी द्वादशी शीघ्र यावे, आरोगनासी अनुष्ठान सारोनिया, ऋषी जावणी नदीसी, अनुष्ठान करी विधीसी, विलंब लागला तयासी. आली साधन एक घटी, व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन, नाळापरी पक्वान केले, तया ऋषेश्वरासी तव आले दुर्वास, देखा पाहुनी अंबऋषींचा मुखा, म्हणे भोजन कैलेसी का अतिथी विने दुरात्मया, शाप देता ऋषेश्वरा द्विज, स्मरे शारंगधर करावया भक्तांचा. बघा कसं आहे माहिती का, आता आपण मधूनच जर काय ऐकलं ना आपल्याला कधी समजलं नाही. तर सुरुवातीपासूनचे सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, ते जर तुम्ही सुरुवातीपासून जर ऐकत आला तर पुढे काय चाललेलं आहे हे तुम्हाला नंतर कळेल. हा, तर आता मधूनच तुम्ही 4 वेळा ऐकल्या तर मागं काय आहे ते पण ऐकावं लागेल ना, तेव्हा ते पुढं काय चाललं ते समजेल ना तुम्हाला, है ना. तर असंच राहतं ते. तर अशा प्रकारे 2 वेळा झालेल्या आहे आणि अजून 2 वेळा घ्यायचे. तर आपला हा उपासनेतील 2 भागाची उपासना आहे ना. सकाळ संध्याकाळ 2-2 ओव्या, 4 ओव्या अपलोड केल्यात मी आता. तर त्याच्यात तुमची 2 टायमाची उपासना घडली जाते ऐकल्यावर. आणि जर ग्रंथ असतील तर तुम्ही इथं ऐकायची गरज नाही आहे, ग्रंथ उघडायचं आणि वाचन करायचं. कैवार ठाकून आला परियेचा, भक्तवत्सल नारायण, शरणागतांचे रक्षण, बिरुद बोलती. तर पान क्रमांक 46 चाललेला आहे. अध्याय कोणता? 3. अमरीश व्रत निरूपण नाम, है ना.
शरणागतांचे रक्षण विरोध बोलती पुराणे, द्यावे जैसी वसलागी धेनू, शापिले ऋषींचे द्विजासी, जन्म होईल गा अखिल योनी सीत व पातला ऋषिकेशी, येऊनी जवळी उभा ठेला, मिथ्या नवे ऋषींचे वचन, अमरीश धरी विष्णूंचे चरण, भक्तवत्सल बिरुद जान, तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासी, तुम्ही शापिले भक्तांसी, राखीन माझ्या दासासी, शाप आपणासी द्यावा, दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर, केवळ ईश्वर अवतार, फेडावया भूमींचा भार, कारण असे पुढे म्हणत, जानोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप, करीती युगे शोणी, है ना, भेटीन होय हरी चरणी, भूमीवरी दुर्लभ शाप संबंधे अवतारोनी, येईल लक्ष्मी घेऊन तारावया लोगोनी, भक्तजन समस्त परोपकारा संबंधेसी, शाप द्यावा विष्णूसी, भूमींचा भार फेडावयासी, कारण असे आम्हा म्हणून या ऐसे विचारुनी मानसी, दुर्वास म्हणे विष्णूसी, अवतारुणी भूमीसी, नाना स्थानी जन्मांचे प्रसिद्ध होसी वेळ 10, उपर अवतार पूर्ण ब्रह्मा, सहज तू विश्वात्मा, स्थूळ सुष्मी तुची, वससी ऐसा कार्याकारण शाप, अंगीकारू जगांचा बाप, दुष्टावरी असे कोप दृष्टा प्रतिपाळावया, ऐसे 10 अवतार झाले, कथा असेल तुवा ऐकली महाभागवती. तर बघा अशा प्रकारे पान क्रमांक 46 पण झालेला आहे. आपले 3 ओव्या अपलोड केले झालेल्या आहेत आणि आता 4थी ओवी घ्यायची, ती पण अर्ध्याला थोडी कमीच आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ या श्रवण करताना शेवटपर्यंत श्रवण करायचं, अर्धं करायचं नाही आहे. तसं ही 2 टायमाची उपासना, अर्धा व्हिडिओ ऐकून संध्याकाळी अर्धा 4च्या नंतर ऐकलं तरी पण चालतं. तर अमरीश ऋषी व्रत निरूपण नाम, तर पान क्रमांक 47. विस्तारली अनंतरूपी नारायण, कार्यकारण अवतार होती, है ना, क्वचित प्रकट गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती, मूढ लोक काय जाणे, अनेक एक सांगेन तुझ, विनोद झाला असे सहज अनसूया अत्रीची भाज, पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले, है ना, त्रयमूर्ती अवतरले, कपटवेश धरोणी आले, पुत्र झाले तियेचे, नामधारक पुसे सिद्धांसी, विनोद कथा निरूपिलीसी, देव येती कपटवेशी, पुत्र झाले कवणे परी, अत्री ऋषी पूर्वी कवनापासून उत्पन्न, मूळ पुरुष तो कवन विस्तारोणी सांग मज, म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेंचा विस्तार, ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती, इति श्री सद्गुरुचरित्रामृते परमकथा तल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधार संवादे अमरीश ऋषी व्रत निरूपण नाम 3 अध्याय. श्री सद्गुरु देवतार्पण मस्तू. श्री सद्गुरु गुरुदेव दत्त. तर बघा अशा प्रकारे आपल्या 4 ओव्या इथं अपलोड आपण करतो आपल्या चॅनलवर. तर ही तुमची 1 दिवसाची उपासना होऊन जाते, सकाळ संध्याकाळची, है ना. तर अर्धा व्हिडिओ ऐकून नंतर अर्धा जरी ऐकलं तरी चालतंय. आणि प्रार्थना मंगलाचरण हे तर पाठच असेल तुमचं नेहमी बोलून. तर अशा प्रकारे आपला नवीन अध्याय चालू झालेला आहे. त्यातली तिसरा अध्याय पण संपलाय. अमरीश व्रत निरूपण नाम, तर हा झालेला आहे आपला. आता अध्याय 4 नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड करायचा. तर 4था जो अध्याय होता तो अर्धाच होता, त्याच्यामुळे लवकर आपला अध्याय हा ओव्या आपल्या संपल्या. तर श्री सद्गुरुचरित्राचं खूप महत्त्व आहे बरं का. आणि हे नेहमी तुम्ही श्रवण करायचं आहे. आणि जास्तीत जास्त तुम्ही ज्या वयस्कर वयोवृद्ध बायका आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा. बसल्या बसल्या मोबाईल जर त्या यूज करत असतील तर ऐकत बसतील, वाचायला येत नाही ज्यांना, अशा बायकांना, है ना. तर बघा स्मरणांचा खूप मोठा भाग झालेला आहे. तर जास्तीत जास्त तुम्ही की नाही सद्गुरूंच्या दासाने सर्वांना सांगायचं आहे की सद्गुरूंचं स्मरण जास्तीत जास्त वाढवायचं आहे ना. जितकं जास्त सद्गुरूंचं स्मरण वाढेल ना तुमचं, नुसतं काही विचारूच नका, खूप उत्तमाचं होणार आहेत. तुमचे विचार वगैरे सगळे वाईट विचार तुमच्या मनातून निघून जाणार आहे.
योग्य तो निर्णय तुम्हाला घेता येईल. निर्णय घेता येत नाहीत बऱ्याच लोकांना, है ना. तर आपल्याला आपलं मन चंचळ असतं, आपण स्मरणात नसतो, म्हणून असं होतं. तर आपल्याला काय करायचं आहे, आपलं मन हे स्थिर ठेवण्यासाठी, स्टेबिलिटी येण्यासाठी आपल्याला आपल्या सद्गुरूंची जोडी पाहिजे. तेव्हाच आपलं जो आहे जीवन जगताना जे प्रॉब्लेम येतात ते आपले प्रॉब्लेम ॲटोमॅटिक काय होणार हो, कमी होऊन जाणार. डोक्यातले विचार संपणार. डोक्यातले विचार संपले की झालंच की, मग काय. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनावर जर ताबा ठेवला, या मनावर ताबा मिळवणं म्हणजे जगात सगळं मोठं हीच गोष्ट आहे की मन आपलं कंट्रोल येणं. ज्या वेळेला मन एकत्र होतं, कंट्रोल येतो, स्थिरता येते, तर मग आपलं आयुष्य कसं होतं, एकदम सुरळीत जातं, है ना. अशा प्रकारे बघा सद्गुरूंचा खूप मोठा महिमा आहे आणि याला पसरवतच राहायचं आहे. आणि निरूपणाची साथ, गोडी, श्रवणाची गोडी, उपासना उत्तमाची जर असली ना, तर आपलं काहीच चुकीचं होणार नाही. सदैव सद्गुरू आपल्यासोबत राहणार आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.